कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो ते दामिनी मॅडमनी मला सांगा, या बकरीला घेऊन जाऊन तुम्ही काय कराल? मटणाचा धंदा आहे आपला, कापणार आणि काय करणार। दामिनी मॅडमनी, अरे देवा, काय सांगताय काय दादा? मारुती दादा, मला हे पारूला कळवायला हवं। नाही नाही, तिला अजिबात फोन करू नका, तिला लय टेन्शन येईल। मारुती दादा, तिला कळायला तर हवं ना, ती करतील काहीतरी। थांबा, मी फोन लावते पारूला। सावित्री आत्या, ताईडीने फोन नाही नेला। अरे देवा, प्रीतम बाबांना फोन करते। काका, काका तुम्ही कुठल्या शेळीला पाहिलं का? अशी छोटी बकरी शेळी। दादा, दादा तुम्ही अशी छोट्या शेळीचं पिल्लू वगैरे बकरीचं पिल्लू बघितलं? सावित्री आत्या, पारू बोलतेय, वैजू सापडली का? बाळा, मन घट्ट कर। हे बघ, आपल्या वैजूला ना काय झालं पारू? काय झालं? हॅलो हॅलो, पारू काय झालं? काय झालं पारू? दामिनी मॅडमनी वैजूला एका मटण माल्याकडे दिली आहे। काय? ये पारू, अगदी वेळेत आलीयस बघ तू। आता हे मटण बनवायला घे, शिजवायला घे। आणि कुठे गेले होते सगळं? मला तुला एक विचारायचं होतं, तुझी कुठली गोष्ट हरवलीये का? नाही, सकाळपासून ना तू इकडे तिकडे काहीतरी शोधत होतीस, मी बघितलं। काय हरवलंय तुझं? वैजू। अच्छा अच्छा अच्छा, तुझी लाडकी बकरी, तिचं नाव आहे ना वैजू, जी तुम्ही वहिनींपासून इतके दिवस लपवून ठेवलीये। तीच वैजू ना? बापरे, ती हरवलीये का? कुठे हरवली? म्हणजे सापडली नाहीये का अजून? कशी सापडेल गो? कारण ती बकरी माझ्याकडे। कुठे? द्या ना मला, सांगा ना, मी जाऊन घेऊन येतो। गणी, मगाशी मी तुला म्हणाले होते बघ की हे जे मटण आहे ना, खूप स्पेशल आहे। ते का माहितीये? कारण ना, हे का स्पेशल बकरीचे। तुला माहितीये त्या बकरीचे नाव काय आहे? वैजू। शांत हो, रडू नको तू, रडू नको, रडू नको। या लय वाईट आहेत। भाईसाहेब, काय बोलताय तुम्ही? ए मारुती, तू तर गप्पच बस हा। तू किर्लोस्करांचा फार विश्वासू सेवक म्हणवतोस ना स्वतःला। मग मला सांग, त्या दिवशी मी ही बकरी तिकडे दूर कुठेतरी ठेवून आले होते ना, बंगल्याच्या बाहेर सोडून आले होते। मग ही बकरी परत या बंगल्यात आली कशी? मी सांगते ना, तुम्ही ना तुमची लायकी विसरत चाललाय, आणि म्हणून तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी हे सगळं केलंय मी, कळलं ना? ए पारू, ही पिशवी घे आणि ते मटण शिजव, आणि दोघे मिळून, बापलेक मिळून खा आरामात। आता तुम्हाला कळलं असेल ही दामिनी नेमकी काय चीज आहे ते।
सावकाश सावकाश हळू. हे बघा, ही ना माझी वैजू आहे, पिल्लू आहे. आणि तिची किंमत नाही होऊ शकत. तिचा जीव की प्राण आहे. प्लीज. बघा आता मी काय करू, माझं काय चुकलं ह्याच्यात? हे बघा, तुमचं खरंच काहीच नाही चुकलंय. मी समजू शकतो तुमचाही धंदा आहे, पण तुम्ही म्हणाल ती किंमत मी देतो. ठीक आहे? मग द्या 5,000 रुपये. ठीक आहे. हा. ओके ठीक आहे, येतो. थँक्यू. लकी बकरी, इकडून पण पैसे आणि तिकडून पण पैसे. मटण मला मूर्ख आहे का? त्यांनी पिशवीत काय दिलंय मग? ही काय मस्करी आहे? आम्ही काकू, अगं मस्करी नाहीये ही. हे ना फळ आहे. तू आज जे काही केलंयस ना त्याचं. ए प्रीतम, मी ना काकी आहे तुझी. तू वयाचं नाही, निदान नात्याचं तरी भान ठेव. तो लहान आहे, पण तुम्ही तर मोठे आहात ना. मग तुमच्याकडून इतकी मोठी चूक कशी काय घडली? मुळात काकू, वैजूला पारूच्या दारातून घेऊन जाण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही चोरी केली आहे काकू, आणि जाऊन वैजूला मटणवाल्याकडे विकलात. ही फक्त चूक नाहीये, हा गुन्हा आहे. 1 मिनिट आदित्य, मला सांग, ही बकरी मी यापूर्वीच बंगल्याच्या शिस्तीनुसार बंगल्याच्या बाहेर सोडून आले होते. ही परत यांनी आत आणली. मग यांना शिक्षा व्हायला नको आणि तू उलट मला बोलतोयस का? वहिनी प्रत्येक वेळी सांगत असतात ना, किर्लोस्करांचे नियम, शिस्त, प्रतिष्ठा, सन्मान. आणि आता ना तुम्ही सगळे या गुन्ह्यात सामील झालाय. तुम्हाला जी काय उत्तरं द्यायची आहेत ना, आता तुम्ही वहिनींना द्यायची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.